आपली आजची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ब्रेन बूस्टिंग ॲक्टिव्हिटी, बायोलॅटरल ॲक्टिव्हिटी आहे. आणि ही जी ॲक्टिव्हिटी हिचे खूप सारे फायदे आहे. ही ॲक्टिव्हिटी असल्या मुलांसाठी आहे की जे आत्ता नुकतेच शाळेमध्ये जायला त्यांनी सुरुवात केली, किंवा ते अंगणवाडीमध्ये किंवा नर्सरी प्ले ग्रुपला आहे, नर्सरीला वगैरे आहे, त्यांच्यासाठी की ते आत्ताच अंक ओळख त्यांची झालेली आहे 1 ते 10पर्यंत किंवा 1 to 10पर्यंत. ह्या ॲक्टिव्हिटीने तुमची अंकांची तर ओळख होतेच आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा क्रमसुद्धा कळतो आहे. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घेताना मुलांना विचारा की एकानंतर काय येतं आहे, दोनानंतर काय येतं आहे, तीनानंतर काय येतं आहे, व्हॉट्स कम आफ्टर 4, व्हॉट्स कम आफ्टर 5, व्हॉट्स कम आफ्टर 6. आणि ह्या पद्धतीने तुम्ही मुलांना तर करताना फक्त तुम्ही मुलांना विचारा की बाळा एकानंतर काय येतं आहे, दोनानंतर काय येतं आहे, व्हॉट्स कम आफ्टर 3, 4 आला, व्हॉट्स कम आफ्टर 4, 5 आला, व्हॉट्स कम आफ्टर 5, 6 आला, 6 नंतर काय येतं बाळा, 7, 7 नंतर काय येतं आहे, 8, 8 नंतर काय येतं आहे, 9, 9 नंतर येतो आहे 10. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही मुलांकडनं करून घेतलं तर मुलांना क्रमवारी जी म्हणतो आपण, एकानंतर 2, दोनानंतर 3, ते सुद्धा येते. तुमची बायोलॅटरल ॲक्टिव्हिटी होते, ब्रेन बूस्टिंग ॲक्टिव्हिटी होते, याच्याने तुमचा फोकस पण वाढतो आहे, मुलांचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा होतं आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲक्टिव्हिटीने कव्हर होत आहेत. थोडा वेळ काढा आणि मुलांकडनं करून घ्या.